नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत ॲडवर्ब्स. ॲडवर्ब्स म्हणजे क्रिया विशेषणे. आता क्रिया विशेषणे किती प्रकारचे आहेत आणि कसे आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर ॲडवर्ब म्हणजेच क्रिया विशेषण म्हणजे काय ते आपण बघूया. क्रियेचे स्थळ, वेळ, रीत, उद्देश, कारण, कृती, प्रमाण दाखविणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषणे म्हणतात. तर कशाला आपण क्रियाविशेषणे म्हणतो? एखाद्या क्रियेचे स्थळ असेल किंवा वेळ असेल किंवा रीत असेल किंवा त्याचा उद्देश असेल किंवा कारण असेल किंवा कृती केलेली असेल, तर या सर्व गोष्टींना आपण काय बोलतो? क्रियाविशेषणे. तर क्रियाविशेषणे किती प्रकारचे आहेत ते आपण बघूया. आता काइंड्स ऑफ ॲडवर्ब्स म्हणजे क्रियाविशेषणाचे प्रकार आपण बघूया. तर प्रकार आहे 3. फर्स्ट आहे सिंपल ॲडवर्ब म्हणजे साधी क्रियाविशेषणे. दुसरं आहे इंटरोगेटिव्ह ॲडवर्ब्स म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी जे आपण क्रियाविशेषण वापरतो ते. थर्ड आहे रिलेटिव्ह ॲडवर्ब म्हणजे 2 वाक्य जोडण्यासाठी जे आपण क्रियाविशेषण वापरतो ते आहे रिलेटिव्ह ॲडवर्ब. पहिलं आपण बघणार आहोत ॲडवर्ब ऑफ टाइम्स म्हणजे कालदर्शक क्रियाविशेषण. कालदर्शक क्रियाविशेषण म्हणजे काय? यात क्रियेची वेळ दर्शवणाऱ्या शब्दाचा समावेश होतो. तर ॲडवर्ब जे आपलं आहे ॲडवर्ब ऑफ टाईम हे कशासाठी वापरतात? त्याच्यात क्रियेचे जे आहे वेळ दर्शवण्यासाठी आपण त्या शब्दाचा आपण समावेश होतो. तर ते कोणते आहेत? तर ते आपण आता बघूया. ते शब्द आहेत आपले नाऊ, देन, बिफोर, सिन्स, ॲगो, ऑलरेडी, सून, प्रेझेंटली, इमिजिएटली, अर्ली, लेट, yesterday, afterward, today, tomorrow, lately, daily, formerly, nearly, daily, now, at present. एक्झाम्पल सी कम yesterday. यानुसार ॲडवर्ब्स ऑफ टाईममध्ये म्हणजेच कालदर्शक क्रियाविशेषणामध्ये आपण या प्रकारच्या शब्दाचा आपण समावेश करतो. आणि इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये व्हेन आणि हाऊ लॉंग वापरायचं असतं आपल्याला. आणि ॲडवर्ब ऑफ टाईममध्ये कोणत्या शब्दांचा समावेश होतो ते आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत व्हेन डिड सी कम. व्हेन डिड सी कम पण इंटरोगेटिव्ह ॲडवर्बमध्ये येतं. त्याच्यानंतर आपण बघू आहे रिलेटिव्ह ॲडवर्बमध्ये काय येतं? तर व्हेन, हाऊ, लॉंग. आणि व्हेन डिड सी कम प्रश्नार्थकमध्ये येतं. सी कम व्हेन द रेन वॉज फॉलिंग. यानुसार सेकंड आपण बघणार आहोत ॲडवर्ब ऑफ प्लेस स्थळदर्शक क्रियाविशेषण. आता ॲडवर्ब ऑफ प्लेसमध्येच आपल्याला समजलं असेल की प्लेस मीन्स ठिकाण. तर ॲडवर्ब स्थळदर्शक क्रियाविशेषणामध्ये काय येतं? तर यात क्रियेचे स्थळ दर्शविणाऱ्या शब्दाचा समावेश होतो. आता जिथे क्रिया झाली किंवा क्रियेचे स्थळ म्हणजे जागा दर्शवणाऱ्या शब्दाचा समावेश याच्यामध्ये होतो. तर ते कोणते शब्द आहेत ते आपण बघूया. हिअर, देअर, आयदर, इथर, इन, आउट, अबाव, बिलो, इनसाइड, अंडर, आउटसाइड, फार, नियर, एव्हरीवेअर, अप, डाऊन, बॅकवर्ड. एक्झाम्पल द ॲक्सिडंट टूक प्लेस देअर. एक्झाम्पलमध्ये आपल्याला आपण समजावलं की कसा यूज या शब्दाचा आपल्याला करायचा आहे. आता इंटरोगेटिव्ह ॲडवर्बमध्ये आपल्याला काय होणार आहे? वेअर, वेन्स किंवा विथर यानुसार होणार आहे. जसे की वेअर डिड द ॲक्सिडंट टेक प्लेस. प्रश्नार्थकमध्ये काय होणार आहे आपलं? याच वाक्याचं वेअर डिड ॲक्सिडंट टेक प्लेस यानुसार. आता रिलेटिव्ह ॲडवर्बमध्ये काय होणार आहे? वेअर, वेन्स, विथर यानुसार. आणि जे आपलं आहे एक्झाम्पलमध्ये कसं होणार आहे? द शिप स्नॅक वेअर द वॉटर वॉज डिस्पेड यानुसार.
आता आपण थर्डमध्ये बघूया. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीज म्हणजे फ्रिक्वेन्सीज नंबर्स. तर आवृत्ती दर्शक क्रियाविशेषणे क्रियेची आवृत्ती दर्शवणाऱ्या शब्दाचा यात समावेश होतो. तर कशाचा समावेश होतो? आवृत्ती दर्शवणाऱ्या शब्दाचा याच्यामध्ये समावेश होतो, म्हणजेच नंबर्स किंवा फ्रिक्वेन्सी. आता ते कोणते आहे शब्द ते आपण बघूया. शब्द आहेत वन्स, ट्विन्स, थ्राइस, अगेन, सेल्डम, नेवर, समटाइम्स, ऑलवेज, ऑफ्टन, फर्स्टली, सेकंडली, फ्रिक्वेंटली. एक्झाम्पलमध्ये बघूया. सी ऑलवेज व्हिजिट अ टेम्पल्स. आता ऑलवेज या शब्दाचा आपण या एक्झाम्पलमध्ये वापर केला आहे. तर आपण बघितलं या शब्दाचा वापर कसा करायचा आहे एक्झाम्पलमध्ये. तर इंटरोगेटिव्ह ॲडवर्बमध्ये कसं होणार आहे आपलं, हाऊ ऑफ्टन किंवा हाऊ मेनी टाइम्स, हाऊ ऑफ्टन डज सी व्हिजिट अ टेम्पल. यानुसार वाक्य आपलं तयार होणार आहे प्रश्नार्थक. आणि रिलेटिव्ह ॲडवर्बमध्ये कसं होणार आहे, हाऊ ऑफ्टन, हाऊ मेनी टाइम्स, आय डोंट नो, हाऊ ऑफ्टन सी व्हिजिट अ टेम्पल. यानुसार दोन्हीमध्ये आपल्याला हे वाक्य असे तयार करायचे आहेत. आता आपण बघणार आहोत फोर्थ नंबरचं जे आहे ते ॲडवर्ब मॅनर्स. रीत किंवा पद्धतदर्शक क्रियाविशेषण. मॅनरमध्येच आपल्याला समजलं असेल किंवा पद्धत किंवा रीत याचं हे क्रियाविशेषण आहे. तर याच्यामध्ये क्रिया कशा प्रकारे घडते हे दर्शवणाऱ्या शब्दाचा समावेश होतो. ही क्रिया कशा पद्धतीने घडते या शब्दाचा. तर ते कोणते शब्द आहेत तर ते आपण बघूया. ते शब्द कोणते आहेत आपले. ते शब्द आहेत आपले द, सो, वेल, इल, हॅमिज, बॅडली, सर्टनली, कन्व्हिनियंटली, ब्युटिफुली, स्लोली, फास्ट, हार्ड, ब्रेवली, लवली, लविंगली, फेथफुली. एक्झाम्पलमध्ये बघूया. सी वॉक्स स्लोली. यानुसार या शब्दाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. इंटरोगेटिव्ह ॲडवर्बमध्ये हाऊ, इन व्हॉट मॅनर, हाऊ डज सी टॉक प्रश्नार्थकमध्ये. आणि रिलेटिव्हमध्ये आपल्याला करायचं आहे हाऊ इन व्हॉट मॅनर सी हरसेल्फ डिड नॉट नो हाऊ सी वॉज वॉकिंग ऑन द रोड. यानुसार शब्दाचा वापर आपल्याला करायचा आहे. आता फिफ्थ नंबरचं बघणार आहे ॲडवर्ब ऑफ डिग्री म्हणजे परिणामदर्शक क्रियाविशेषणे. जसे क्रियेचे प्रमाण दर्शविणाऱ्या शब्दाचा यात समावेश होतं. कशाचा समावेश होतो तर क्रियेचे प्रमाण दाखवणाऱ्या शब्दाचा यात समावेश होतो. तर ते कोणते शब्द आहेत. व्हेरी, मच, टू, क्विट, ऑलमोस्ट, लिटल, रॅदर, समव्हॉट, हाफ, पार्टली, होली. आता बघूया एक्झाम्पलमध्ये शब्दांचा वापर कसा करायचा. एक्झाम्पल आहे सी वॉज टू टायर्ड. यानुसार आपल्याला या शब्दाचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आता इंटरोगेटिव्ह ॲडवर्बमध्ये कसं होणार. हाऊ मच टायर्ड वॉज सी. यानुसार प्रश्नार्थकमध्ये. आणि रिलेटिव्हमध्ये होणार आहे हाऊ मच. यानुसार आय आस्क्ड हर हाऊ मच टायर्ड सी वॉज. यानुसार रिलेटिव्हमध्ये होणार आहे. आता 6 नंबरचं आपण बघणार आहे ॲडवर्ब ऑफ रिझन. कारणदर्शक क्रियाविशेषणे ज्याच्यामध्ये कारण दर्शवतो आपण. रिझन मीन्स कारण दर्शवतो. ते आपलं आहे कारणदर्शक क्रियाविशेषण. तर ते कोणते शब्द आहे. हेन्स, देअरफॉर, कॉन्सिक्वेंटली. यानुसार आता इंटरोगेटिव्ह ॲडवर्बमध्ये वाय कसं होणार. वाय, वेअरफॉर, वाय आर यू लेट प्रश्नार्थकमध्ये. आणि रिलेटिव्ह ॲडवर्बमध्ये वाय, वेअरफॉर, आय आस्क्ड हर वाय सी वॉज लेट. यानुसार. आणि 7 जे आहे आपलं लास्ट अफर्मिंग ऑर डिनाईंग म्हणजे होकार देतं किंवा नकारदर्शक क्रियाविशेषण. त्याच्यामध्ये कोणते शब्द येस, नो, नॉट, या, नाय, नॉट ॲट ऑल, बाय ऑल मीन्स. यानुसार याच्यामध्ये आपले जे शब्द आहेत ते येणार आहेत. तर आपले जे ॲडवर्ब्स आहेत 7 म्हणजे 7 प्रकारचे जे ॲडवर्ब्स आहेत आपण ते सर्व आता एक एक करून समजून घेतले.
मी आशा करते की तुम्हाला हे सर्व जे ॲडवर्ब आहे ते साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजले असतील. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला असेच जुळून राहा नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी. आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल.